खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे। मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे। मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे। रात दिन तेरे लिए सजदे करूं दुआएं मांगू रे। मैं यहाँ अपने लिए रब से तेरी भलाई मांगू रे। सिखाया हम लोगों को अच्छा इंसान बनाया। जिंदगी है तेरा साया अनजानों को सीधा रास्ता दिखाया। तू नहीं एक रोशनी ले आई है जीवन की राहों में। हर घड़ी गुजरे तेरी सारी उम्र अब अपनी बाहों में। हमने की जो भी खताएं हम झेलेंगे उनकी सारी सजा भी। हमने की जितनी जफाएं हम उनसे भी अब करेंगे वफा भी। हम नए मौसम नया आलम नया बदले हैं अरमा भी। कह रही एहसास की गहराई। सगळी फॅमिली एकत्र आली त्याच्यामध्ये तुम्ही आनंदित आहे। तुम्ही सांगा आता ते सोडून दुसरं उत्तर पाहिजे काहीतरी सांगा जेवणासाठी। बरोबर क्या बात आहे। केटरिंग म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट। इकडे तुम्ही काय सांगणार सर? सॉरी गोड नातीचा गोड वाढदिवस क्या बात आहे। खूप चांगले आशीर्वाद द्यायला पाहिजे बरोबर शुभेच्छा क्या बात आहे। आता जेंट सेक्शन मध्ये आपण थोडंफार बोललो आपण जाऊ आता आपल्या लेडीज सेक्शन कडे। एक सेकंड झालं तुमचं रॉकेट सायन्सच्या गप्पा झाल्या बसता आता प्लीज ओके मॅडम तुम्ही सांगा एखाद्या इव्हेंटला आपण जेव्हा जातो तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट काय असते? आता ऑब्विसली तुम्ही लेडीज काहीतरी विचार करून आलाच असाल नाही का? अँकर आई डोळ्यातच पाणी खाली नीट ऐकायचंय। जेव्हा माझा हात खाली मॅडम हात खाली तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांचा आवाज आय रिपीट एव्हरीवन जेव्हा माझा हात खाली असेल तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांचा आवाज इतका कमी हवाय जो फक्त स्वतःला ऐकू आला पाहिजे। ओके परत एकदा सांगतोय जेव्हा माझा हात खाली असेल तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांचा आवाज एकदम कमी हवाय पण जसा जसा माझा हात वरती चाललाय तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांचा आवाज बाहेर गेट पर्यंत गेला पाहिजे। जाणार जाणार का? ओके चलो लेट्स सी 3 2 and 1 आजी 2 मिनिटं थांबा म्हणून सांगतोय पाणीपुरी 2 मिनिटं साईडला ठेवा आणि माझ्याकडे बघा। ऐका आता आजी पुढं ओ आजी हा आता ऐका हात खाली असताना टाळ्यांचा आवाज एकदम कमी हवाय। परत सांगतोय हात जेव्हा खाली असेल टाळ्यांचा आवाज एकदम कमी हवाय पण हात जसा जसा वरती जाईल टाळ्यांचा आवाज बाहेर गेट पर्यंत गेला पाहिजे। कळतंय?
चला 3, 2 and 1. आता आजींची पाणीपुरी साईडला आहे, तुमचं कुठे लक्ष आहे? ऐका, हात खाली ना तर हळू काढा, वाजवा एकदम हळू. बस चला 3, 2 आणि 1. नाईस, क्या बात आहे. इतक्या पण हळू नाही की आवाजच नाही आला पाहिजे, थोड्याशा. काका प्लीज वाजवता. हा चला 3, 2 1. क्या बात आहे. एवढीच एनर्जी आहे. चला 1 सेकंड. 3, 2 1. क्या बात आहे. आवाज नाही येते, थोडासा अजून आवाज आला पाहिजे. चला 1 सेकंड. 3, 2 1. सगळ्यांचा जोरदार आवाज आला पाहिजे. नाईस. तर मित्रांनो नमस्कार, मी अँकर अभि तुमच्या सगळ्यांचं आजच्या इव्हेंट मध्ये मनापासून स्वागत करतो. आय होप तुम्हाला सुरुवात थोडीफार आवडली असेल, टाळ्या कशा वाजवायचा हे तुम्हाला कळलं असेल. आणि आता याच्यानंतर आपण सुरुवात करतोय आजच्या आपल्या ग्रँड एंट्रीला. ओके, नंतर जर कोणी आलं तर काही प्रॉब्लेम नाही, येऊ शकता. चलो युअर टाइम स्टार्ट्स नाउ. 10 9 8 7 याला म्हणतात आवाज. आणि तुम्हाला थोडंफार वाटायला पाहिजे, आमच्या इथे फक्त 20 मुलं आहे ज्यांचा आवाज इतका खतरनाक आलाय. तुमच्या टाळ्यांचा आवाज बघून मलाच तुमच्यासाठी वाईट वाटतं, पण वाईट वाटून घ्यायची अजिबात गरज नाहीये. थोड्या वेळात तुमचा आवाज ऑटोमॅटिकली मी बाहेर काढेल, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाहीये. चला अजून लहान मुलं येत आहेत का? पटकन पाठवून द्यायचंय. कमॉन. पुढे 18 जण लागणार आहेत. ओके, 18 जण लागणार आहेत. लहान मुलांनी थांबायचंय, लहान मुलांनी थांबायचंय. आता जे माझ्याकडे लहान मुलं म्हणून आले होते त्यांनी थांबायचंय. ओके, मोठ्यांनी यायचंय. फक्त 9 लेडीज आणि 9 जेंट्स असे मला हवेत. तर तुम्ही प्रामाणिकपणे पुढे यायचंय. एक 10 सेकंडचा टायमर देतोय. तुम्ही पुढे आलात तर ठीक, नाहीतर मला माझं ब्रह्मास्त्र वापरावं लागेल. तुमचा टाइम स्टार्ट. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. 9 महिला आणि 9 पुरुष सांगितले होते. 20-25 महिला चालल्या दिसत आहेत. तर आपल्याकडे आहेत ते जवळपास 13 लेडीज आणि 7-8 जेंट्स आहेत. ओके, 13 लेडीज आणि 8 जेंट्स. ओके, तुम्हाला काय करायचंय, 10 सेकंड्सच्या आत 2 ग्रुपमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट व्हायचंय. म्हणजे इक्वली 20 जण असतील तर 10 इकडे 10 तिकडे, एखाद इकडे तिकडे चालेल. ओके, चला 3 जेंट्सनी इकडे येऊन जा. कुठले 3 जेंट्सनी इकडे यायचं. 8 10 12 13 कुठले इकडे येत होते? 9. 2 जणांनी इकडे येऊन जा. कुठले 1 2. ओके 3. परफेक्ट. तिकडे सरका आता तुम्ही. ओ सर जा तिकडे जा. असं फोडायचे कामं नाही करायचे सर. डन. बस बस बस, आता कोणी चालणार नाही. तिकडेच थांबा आता. एकदम परफेक्ट 12 एकदम परफेक्ट झालेली. इकडे 12 इकडे. बस एकदम शुभ आकडा झाली. आपल्या आपल्या जागेवर. नाही. बस आता एकदम सोपं काम आहे. बस ऐका आता. ओके, शांत. दोन्ही ग्रुप्स मधून कुठल्याही एका व्यक्तीने पुढे यायचं. लेडीज किंवा जेंट्स काही प्रॉब्लेम नाही. जे आपल्या टीमचं लीडरशिप करतील त्यांनीच पुढे यायचं. काय मागचे दिले विसरून स्वतःच कॉलर काही करून पुढे. ओके सर, तुमचं नाव सांगा. धनंजय सर आणि राहुल सर. आता धनंजय सर आणि राहुल सर आपल्या आपल्या टीमचे लीडर्स आहेत. आणि बॅक साईडला जितके लोक आहेत ते त्यांचे मावळे. कोण? मावळे. जेव्हा मी बोलेल थोडंसं बाजूला सरकता प्लीज. ओके, जेव्हा मी बोलेल
ओके 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 आय एक्सप्लेन डोंट वरी पहिले पेपर घेऊन यायचं आहे कुठून पण आणा मला नाही माहिती हो थांबा हो टिश्यू पेपर हा फक्त एक्झाम्पल आहे तुम्हाला ते आणायचंय जे मी सांगेल ओके आणि अशा प्रकारे एक सेकंड मी कुठलीही वस्तू सांगेल सर टिश्यू पेपर एक्झाम्पल आहे मी त्या दुसऱ्या वस्तू सांगणार तुम्हाला तर मी तुम्हाला कुठलीही वस्तू सांगेल तुम्हाला ती घेऊन यायची आहे ओके चला लीडर्स इथे थांबतील मावळ्यांनी थोडं मागे जायचंय डिस्टन्स दिसलं पाहिजे लीडर पुढे थांबतील सगळ्यांनी मी जर समजा तुम्हाला सांगितलं सोन्याची चेन आणायची तर सगळ्यात जास्त सोन्याच्या चेन जमा झाल्या पाहिजे गंमत केली सोन्या नावाचा एखादा पोरगा असेल त्याची चेन खेचून आणा झालं सोन्याची चेन सोनीची चेन चला 3, 2, 1 सगळ्यात पहिले आपल्या लीडरला एक शेअर आणून द्यायची ज्याचा पॉइंट तुम्हाला नाही मिळणार आहे जा पटकन शेराना वाटतं आमच्या लीडरला बस रेडी राहायचंय अँड लीडर्स वॉन्ट अरे पिपाण्या 2 मिनिटं थांबा ना नव्हतं जायला पाहिजे नको वाजवू बाळा जर समजा मला पिपाणी वाजवताना कोणी दिसलं पुढच्या होणाऱ्या गेम मध्ये त्यांना एंट्री मिळणार नाही चलो 3, 2, 1 लीडर्स वॉन्ट जास्तीत जास्त जितक्याही लोकांनी लेडीज असो किंवा जेंट्स असो ज्यांनी पण कोणी चष्मा घातलाय त्यांना घेऊन यायचंय पळा एखादी म्युझिक या ठिकाणी प्ले झाली तर प्लीज पळत सुटायचंय जास्तीत जास्त चष्मा घातलेल्या लोकांना घेऊन यायचंय पळा पटकन पळायचंय पटकन लीडर तुम्ही खाली बसा चिठ्ठी खाऊ नका डोळ्यावर घातल्या जाणारी कुठली गोष्ट आणा ते आता दिलेले मास्क वाल्याला नका आणू बरं का डीजे एखादी म्युझिक प्ले करतोस मित्र युअर टाइम स्टार्ट्स नाउ 10 9 8 7 6 5 4 3 2 1 pause थांबायचं अँकर ठेवलाय या इकडे बाबा चालेल थांबायचं सगळे असं हो सगळे असं वाटतं लेन्स कार्डच्या शोरूम मधूनच पळत आले बरं जागेवरच थांबायचंय सगळ्यात पहिले धनंजय सरच्या टीम मध्ये आपण काउंट करतोय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 मोजले परत एकदा मोजतोय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 बरोबर सगळे मोजूनच 15 होत मॅडम उगाच ऍड करून बळजबरी 16 नका करू टाइम संपला अरे अँकर ठेवला आहे चला आता या टीम मध्ये आपण काउंट करतोय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 तुम्हाला ऍड करून सुद्धा 15 होते आणि अशा प्रकारे धनंजय सरांच्या टीम कडे आहेत 15 जण
11 तुम्हाला मोजूनच झालं. थोडा सांगा चष्मा तुमचा आहे का? तुम्ही आताच्या एज मध्ये त्याच्यापेक्षा मायनस मध्ये गेल्यासारखं वाटतंय. सर अशा प्रकारे लेन्स कार्ट मधून आलेल्या सर्वांनी खाली बसायचंय. धनंजय सरांच्या टीम साठी आवाज झाला पाहिजे. क्या बात आहे. झाले सगळे लीडर तुम्ही खाली बसा, चिंतित होऊ नका. आणि अशा प्रकारे 10 पॉइंट झाले आमच्या धनंजय सरांच्या टीमचे आणि राहुल सरांची अजून बोलणी बाकी आहे. काय सर बरोबर ना? ओके झाली सगळी. चलो इथली बोलणी बाकी आपली. ओके चलो पुढच्या राऊंड साठी रेडी राहायचंय. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. लीडर्स वॉन्ट जास्तीत जास्त. आता मी सांगताना अशा गोष्टी सांगतो ज्या एकतर लवकर ट्रॅक होतील किंवा लवकर मिळतील. त्यामुळे जास्तीत जास्त आयफोन घेऊन यायचे. पटकन जास्तीत जास्त आयफोन आणायचे. पटकन Your time starts now. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, and तुम्ही पाहिजे. 1 मिनिट. या ज्या प्रकारे धावत पळत आले मी तुम्हाला सांगतो, रस्त्यामध्ये 12 ते 15 जण होते. सगळे असे उडत आलेले. ते त्या पहिले कन्फ्युज झाल्या मी नेमकी कोणत्या टीमकडे. त्या ह्या टीमकडे आलो होतो आयफोन घ्यायला. अरे मी इकडं आपल्याला. चला सगळ्यात पहिले थोडस सरकता. लहान मुले थोडं सरकता. दुसऱ्या सगळ्यांना ओके. सगळ्यात पहिले आपण राहुल सरांच्या टीम कडून काउंट करतो आणि 1, 2, 3, 4 आयफोन तुमच्याकडे आहेत. 7 विषय आपले दाखवा. आवाज झाला पाहिजे. आता 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 1 मिनिट. जळणारे म्हणतील सगळे आयफोन नाहीये. आम्ही काउंट करून देतोय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. बरोबर. 1 मिनिट. हात वरती करायचा. किती लोकांनी आयफोन दिले? हात वरती. 500 रुपये जमा करायचे ना आपला आयफोन घेऊन जायचं. त्यांना बसवायचं नाही. जास्तीत जास्त लहान मुलं पकडा. हांडीमध्ये गरम पाणी लक्ष द्यायचंय. हांड्यांमध्ये गरम पाणी आहे, लक्ष ठेवायचं. 10, 9. मॅनेजमेंट टीमला रिक्वेस्ट आहे की प्लीज तेवढं सांभाळून घ्या माझ्यासाठी. गरम पाण्यासमोर उभे राहा. लहान मुलं त्याच्यामध्ये हात घ्यायचे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4. फोटोग्राफर बघा. 3, 2.5, 2, 1 आणि 1. स्टॉप. चला सगळ्यांनी शांत बसायचं होतं. आता टिपाणी वगैरे कोणीच वाजू नका. 2 मिनिटं थांबायचं. सायलेन्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22. त्यांचे काउंटच निघेल ना आपण.
मोजली सर मोजली. तुमचा पण एक्झाम शेवटी आले काय माझं लक्ष होतं मी काय बोललो नाही. थांबा चला पास झालं. आता या साईडला काउंट करतो. त्यांचे आहेत 22. ओके. एक सर थोडीशी 1 2 हा सर इतके पण लहान नकोय. 1 2 लहान आहे. थांबा. कितवी देस प्रामाणिकपणे सांग किती. 7th आहे. बरं एक सेकंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 शेवटी आणले. अशा प्रकारे एक मिनिट तुमचा एक जण शेवटी आणलाय. तुमचे झाले 21 आणि राहुल सरांचे झाले 22. मॅडमचं म्हणणे हे चालतील का? माझं उत्तर असं एवढं पण लहान नकोय. तर अशा प्रकारे आवाज झाला पाहिजे आमच्या राहुल सरांच्या टीमसाठी. आणि अशा प्रकारे यार बाबा थांब ना. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं होतं हा गेम चालणार आहे 30 पॉइंट्स पर्यंत आणि त्यांचे झाले 10 पॉइंट्स आणि आपले अरे मग विनर कोण आहे? अशाच प्रकारे धनंजय सरांच्या टीम विनर झालेली या ठिकाणी. त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. सोन्याची चैन सोडून काही मागायचंच नाही आपण. एक ऐकरला पण आली पाहिजे. आयफोन एवढं म्हणजे आता सोन्याची चैन त्याच्यापेक्षा महाग आहे तुझी. आयफोन का पाहिजे? निर्जीव गोष्टीवर मागते ही पोरगी. जिवंत गोष्टी मागायला पाहिजे. आपल्या लीडर कडून राहुल सरांकडून धनंजय सरांसाठी एक गिफ्ट आवाज झाला पाहिजे. याच्यामध्ये पेढे बर्फी ठेवलेले मावळ्यांनी वाटून पाहिजे. चला अशा प्रकारे 10 सेकंडच्या आत सर्वांनी आपल्या जागेवर बसायचे. I'm a Barbie girl in the Barbie world. Life in plastic, it's fantastic. You can brush my hair, undress me everywhere. Imagination, life is your creation. Come on Barbie, let's go party. I'm a Barbie girl in the Barbie world. Life in plastic, it's fantastic. You can brush my hair, undress me everywhere. Imagination, life is your creation. I'm a blonde bimbo girl in a fantasy world. Dress me up, make it tight, I'm your dolly. You're my doll, rock and roll, feel the glamour and pink. Kiss me here, touch me there, hanky panky.
आणि रिमोट कंट्रोल सोबत आलेले. नाही कळलं हजबंड वाईफ किती जण सोबत आलेले अशांनी हातवरती करा. अच्छा बाकीचे कुठे हजबंड आणि वाईफ नवरा बायको जे आलेले त्यांनी हात वरती करा. एकाच नवरदेवाचा हात वरती तुमचे कुठे गेले लक्षात घ्या. नक्की इव्हेंट नक्की बर्थडे पार्टीचा नका ते इव्हेंट सांगून दुसरीकडे गेले. चला जितक्या जणांना वाटतंय की आपला म्हणजे आपले अहो सोबत आलेले त्यांनीच पुढे या. लेडीजने पुढे या फक्त. नाही तुम्ही या पहिले ते आपोआप येतील. लेडीजने पुढे यायचंय. जेंट्सनी नका येऊ. जेंट्सनी बसून राहायचं. थांबा सगळ्या लेडीजने पुढे यायचंय. आत्ता ज्यांना असं वाटतंय की आपले हजबंड आपल्या सोबत आलेले आहेत त्यांनीच. तुम्हाला जर असं वाटतंय की आपल्या अर्धांगिनी पुढे आहेत तरच पुढे यायचंय नाही तर नाही आलात तरी चालते. चला जितक्या जणांना असं वाटतंय सांगतो. अच्छा ओके ते बाहेर गेले. पुढे यायचंय. जर तुम्हाला असं वाटतं की तुमची बायको पुढे आलेली आहे तर ती तुमचीच वाट बघते तर तुम्ही पटकन पुढे यायचंय. पळा पटकन. जर समजा ते आले नाही तर मग मला तुमच्यासाठी इतकं वाईट वाटेल की तुम्ही बघून घ्या. मी परत रिपीट करतोय. जर तुमची बायको समोर उभी असून पण तुम्ही जागेवर बसून राहिला आहात तर लाजिरवाणी गोष्ट आहे. खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. याचा अर्थ की तुम्हाला गर्व नाही तुमच्या रिलेशनशिपचा. आता त्याचा फॉर्म पुढे यावं लागतील. झाले सगळे किती राहिले सर तुमची अगं कुठे आहेत त्यांच्यासोबत या ना. असं वाईट टाकल्यासारखं भेट या बरं इकडे. हा बघा त्या स्वतःच तुमच्याकडे आल्या. जोडीनुसार उभं राहायचंय. 10 सेकंडच्या आत जोडीनुसार उभं राहायचंय. पटकन चला पटकन जोडीनुसार उभं राहिलेत का सगळे. चला पळा पटकन. हे धनंजय सर ना का बरं लागतंय. हो चला पटकन. तुमचेच का अच्छा तुमचे ओके मला कसं माहिती आहे. बरोबर शोभता एकमेकांना दोघांना असं काय बोलतोय. हो तुमच्याबद्दल मी ऐकून येणार का असं. हा मग ऐकावंच लागेल. मला ऐकावं लागेल तुमचं काय. डन. हां हे प्रॉपर्टी कोणाची ही त्यांना बसून द्या ना मग देऊन टाका फॅमिली मेंबर. अच्छा मग ठीक आहे. का तुम्ही पुढे नाही आले लवकर. चला या मग ऐकायचं आता आलेत सगळे. सर तुमचा कपल आपका कपल का आप है यही ओके. ओके तुम्ही सगळे एकमेकांना घाबरत. 2 मिनटं शांत बसा. ओके ठीक है सर. एक छोटा सा गेम है अपने पास. मैं आपको डिटेल में एक्सप्लेन करूंगा वो कैसे खेलें. ओके कुठे लवकर ऐकायचं आता. तुम्हाला काय वाटतंय इथे उभं असलेल्या पैकी सगळ्यात अतरंगी कपल कोण इथे. हा 2 मिनिटं थांबा या इकडे. बघूनच वाटतंय अतरंगी असा. क्या बात आहे. एक नंबर. ओके मॅडम इथे एकमेकांकडे बघायचं. प्रेमात रागत नाही. प्रेमात सर एकमेकांकडे तुम्ही अर्धी इकडे बघताय असं. ओके आता सगळ्यांना स्कैटर्ड होऊन असं उभं राहायचं. आपको अपने पार्टनर के साथ एक दूसरे के पास देख के खड़ा रहना है. ओके और रे जाओ थोड़ा सा स्कैटर्ड खड़ा रहना है. ओके मतलब एक लाइन में नहीं थोड़ा सा स्कैटर्ड खड़ा रहना है. ओके या प्लीज. आपल्याला आपल्या पार्टनर सोबत उभं राहायचं एकमेकांकडे बघून. माझं कपल नाही आलंय. माझं तिच्या त्यात म्हणजे नाहीच आहे कोणी असं जी पण असं नाही लपवू का. ओके काय झालं एवढं वाईट टाकणार मध्ये
ओके बस आता 2 मिनिटासाठी माझ्याकडे बघा. 2च मिनिटासाठी नीट लक्ष द्यायचं. आपल्याकडे एक डीजे आहे. ओके तिकडे बघता तुम्ही ब्लॅक हुडी मध्ये एक हँडसम पोरगा उभा आहे दिसतोय का? ब्लॅक हुडी मध्ये त्याचाच लक्ष नाही थांबायचं आहे. मग ठीक आहे त्याच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. तो तुमच्यासाठी गाणे वाजवणार आहे. आता नीट ऐका. आपल्याला कपल डान्स हा गेम खेळायचा आहे. जर कोणी जागेवर बसलं डायरेक्ट 500 रुपये कॅश घेईल सगळ्यांकडून. नाही मग 10-15 हजार घेईल. लिसन ओके. आता मॅडम थोडेसे पुढे करतो 2 मिनिटं. आता गेम एक्सप्लेन करून देतो. ऐका आपल्याकडे जेव्हा म्युझिक स्टार्ट होईल सर त्यांची जोडी कुठे आहे? हां मग ती झालं. ओके जेव्हा म्युझिक स्टार्ट होईल तुम्हाला आपल्या कपल सोबत बघा यांचं कपल अहो ते हो तुमचे कुठे वाट बघताय तुमची. तुम्ही लहान पोराचं बघताय. ऐका तुम्हाला हो कुठं हो इकडे थांबा. शेवटी हो नाही गेमच खेळणार नाही. इकडे थांबा. हा मी सांगतो तुम्ही इकडे आधी. चला इकडे थांबा. त्या बोलत आहे का? हा जेव्हा म्युझिक स्टार्ट होईल तुम्हाला आपल्या कपल सोबत डान्स करायचा आहे. क्या बात आहे. ओके आणि जेव्हा म्युझिक पॉज होईल तुम्हाला आपल्या कपल सोबत स्तब्ध उभं राहायचं. स्टॅच्यू व्हायचं. म्हणजे तुम्हाला म्युझिक बंद झाल्यावर तुम्हाला स्टॅच्यू व्हायचंय. म्युझिक चालू झाल्यानंतर तुम्हाला डान्स करायचा. ओके ज्या पोझिशन आहेत त्या पोझिशन मध्ये थांबायचं. रेडी चला तुमचा टाइम स्टार्ट होतोय. चला मॅडम पटकन त्यांना बोलवा. हा रेडी चला 5 सेकंडच्या आत पोझिशन घ्यायचं आहे. कम ऑन पोझिशन. हात वरती नाही करायचे त्यांच्या हातात ठेवायचे म्हणजे जवळ उभं राहा. फक्त लांब कसल्या लाचताय बाई ग. कुठे ते उगाच पाप देते. एखादी शिवी शाप दिला ना माझं करिअर बरबाद होऊन जाईल. हो येतं का? नाही म्हणतात ते बघा. तर जागेवरच रागाने बघताय माझ्याकडे. ओके चला तुमचा टाइम स्टार्ट होतोय. एकमेकांकडे बघायचंय. नवऱ्याने आपला उजवा हात बायकोच्या खांद्यावर ठेवायचा आहे. झालं इथंच अर्धे. हा बस एवढं जवळ नाही थोडस दूर असेल. हा थोडस लांब उभं राहायचंय. गर्दी नाही करायची. बाकीच्यांना तुम्ही लाजता याचा अर्थ असं नाही दुसरे न लाजणारे पण थोडस मागे जा. ओके रेडी चला उजवा हात बायकोच्या खांद्यावर. बायकोने डावा हात नवऱ्याच्या कमरेवर ठेवायचा आहे. हा बस तुमच्या हिशोबाने कसं म्हणून करा. चला तुमचा टाइम स्टार्ट होतोय. 3, 2, 1 म्युझिक. रूल काय सांगितलंय? अवगदा हसू राहिले. रूल काय सांगितलं ऐकून घ्या. म्यूजिक पॉज झाल्यानंतर हालायचं नाही बोलायचं नाही. म्यूजिक पॉज होने के बाद कोई भी बात नहीं करेगा. कोई भी पप्पा डान्स करताय त्याला मात घेऊन जाऊ. मला बाबा आणि आजी तुमचं कळालं नाही. सगळे हसू नका. कपल डान्स खेळताना सगळे एकमेकांकडे बघत होते. तुम्ही तिकडे बघत होते त्या तिकडे बघत होते. का बरं? तुझे पप्पा जरा आले. चला ओके असेच आपल्याकडे रूल्स आहेत. पहिला डाव देवाला. याच्यानंतर तुम्हाला एकमेकांकडे बघून घ्यायचंय. अजिबात दुसरीकडे म्हणजे खाली किंवा वरती बघायचं नाही. ओके चला 3, 2, 1 म्युझिक. Rising in your eyes, baby. Every time I think of you, you make me smile, baby. I've
थोडं लाजायचं म्हणजे बरं का, लाजायचं थोडंसं. जिंदगी की नींदों की सुबह इश्क है, बड़ी खूबसूरत सी सजा इश्क है. हमको प्यार हुआ, पूरी हुई दुआ, हमको प्यार हुआ. हसायचं नाहीये हे, अरे हसतात, बोलायचं पण नाही. यांचा फोटो घ्या मॅडम, हसू नका प्लीज, बोलू पण नका. दादा का थांबा ना, सगळे गप्प बसलेले, तुम्हीच बोलताय. ओके, आता आपण प्रत्येकाकडे जाणार आणि एक एक छोटासा प्रश्न विचारणार. मला सांगा, लास्ट टाइम कपल डान्स कधी केला होता? तुम्ही सांगा किंवा तुम्ही सांगा. पहिल्यांदाच केला. क्या बात आहे, पहिल्यांदाच केलाय. सर तुम्ही सांगा, लास्ट टाइम कपल डान्स कधी केला? सर तुम्ही सांगा. तुम्ही सांगा. तुम्ही सांगा. ओके, थांबा. आजी तुम्ही. बाबा म्हणते माझे 2-3 वेळेस झाले याच्या आधी. मला ऐकायचंय कोणासोबत केलं. बाबा खरं सांगा, डोळे बोलून सांगा त्यांनी एकदा. आजी म्हणताय झाले असतील. हे तुम्ही एवढं राहताय कधी झालं? तुम्ही सांगा. म्हणजे काल पण केलं तर घरात. तुम्ही म्हणताय काल, त्या म्हणताय 1 महिना. नेमकी कोणासोबत केली तुम्ही? यांनी तुमच्या सोबतच केलंय का? झालं, यांनी नाही बोलावं. एक सेकंड, एक मिनिट. रूल काय होतं? हसायचं नाही, बोलायचं नाही. म्युझिक पॉज झाल्यानंतर हसायचं आणि बोलायचं नाही. किती जणांनी उत्तर दिले? हात वरती करा. 1. त्यांनी नाही दिलं ना? यांनी नाही दिलं ना उत्तर? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 कपलनी खाली बसायचं. पटकन सांगितलं होतं बोलायचं नाही, हालायचं नाहीये. 7 कपल आउट झाले या ठिकाणी. सुरुवातच तुमच्यापासून झाली नाही, बोलायचंच नव्हतं. काय मी चिटिंग केली? थांबा नंतर सांगतो. तुम्हीच मला सांगितलं ना, लास्ट आहे तुम्ही बसा घाल. चला आपल्याकडे आहेत आता 1, 2, 3, 4, 5 आणि 6. क्या बात आहे. मोठे भाऊ म्हणजे अजिबात लाजेल नको. या पुढे या थोडंसं. हां, तुम्ही एकदम परफेक्ट जागेवर आहे. सर थोडासा आप भी आगे आ जाइए. ओके, तुम्ही लईच पुढे आले. थोडंसं लाजाऊ, थोडंसं मागे नाही. एवढं पण असं थोडेसे मोठे वडीलधारे माणसं आहे की माझं कामच येते. ओके चला, रेडी सगळे. 3, 2, 1 म्युझिक. क्या बात आहे. आपल्याच कपलकडे बघायचंय. उजवा हात पकडून जरा फिरवायचंय. फिरवा त्यांना, आपल्या बायकोला फिरवायचंय. क्या बात आहे. दोन हात पकडायचे, दोन्ही हात पकडायचे. लांब करा, जवळ घ्या. लांब करा, जवळ घ्या. क्या बात आहे. नाईस. आता बायकोने नवऱ्याला फिरवायचंय. जसं घरी पण फिरवता जसं घरी फिरवता तसं. क्या बात आहे. एकदम शांत. ओ झालं स्टॅच्यू. आता सगळ्यात पहिले आपण एका कपल. हा, सरांचे मोठे भाऊ, बरोबर ना? सर मला सांगा. ओके मॅडम तुम्ही सांगा, सरांना जेवणामध्ये आवडणाऱ्या एखाद्या तगड्या भाजीचं नाव सांगा. व्हेज नॉन व्हेज काही पण चालेल. काय आवडतं? भेंडी. कोणती? भेंडी. ओके डन, काय प्रॉब्लेम नाही. मॅडम मला सांगा. 1 मिनिट, तिकडून येऊ का? इकडूनच थांबू. ओके मॅडम मला सांगा, एखाद्या दिवशी सर जॉब करता का? एक ऑडियन्स सांगा, सर जॉब करता की बिझनेस आहे? ओके जॉब करतात. सर एखाद्या टाइमला जर समजा जॉबवाल्या सगळ्या कलिग्सची जर एखादी पार्टी अरेंज केली आणि त्याच्यामध्ये सर जर गेले पार्टी करायला, ओके, आणि रात्री त्यांना 2:30 ते 3 वाजले,
तर त्यांना घरात घेणार की नाही? हो की नाही तेवढंच सांगा फक्त, बाकीचं काही सांगितलं नाही तरी चालेल. घरात सरांना घरात घेणार की नाही? काहीच बोलत नाही म्हणजे नाही घेणार बोलताय सर, घेणार की नाही? बरं थांबा, ते त्यांचं नाही म्हणणं आहे. अरे आजच्या सत्कार मूर्तीकडे जाऊ आपण. ऐक इथंच लाज आहे, तुम्ही एवढं लाजताय हो. भाऊ 2 मिनिटं. व्हेज आवडतं की नॉनव्हेज? ओके, पॉईंट 1 पॉईंट. व्हेज की नॉनव्हेज काय आवडतं सरांना? नॉनव्हेज खातच ना मॅडम? हे तुम्ही सांगा, खाता का नाही? खाता का? हा मग ठीक आहे. इन केस सर जर रात्री 2:30-3 वाजता पार्टी करून घरी लेट आले, त्यांना गरम गरम जेवण वाढणार का थंड खायचं? तर आली तर झोपा असंच करायला. काय कराल? अहो काहीतरी खाताय तुम्ही, चावताय, तरी उत्तर देऊ शकता मॅडम. सांगा पटकन. सांगा. रूल काय वाटतं? झालं तुमचं? रूल चुकला वाटतं. थोडस लाजायला आवडतं. काय हा खतरनाक क्या बात आहे. काहीतरी हे आले बरं का? बरं आलेच तर मला सांगा, किती वर्ष झाले लग्नाला? हळू सांगा. हो सर, लास्ट आहे ते. सर 1 मिनिट, अशावर तरी एक कपल तर आपल्या तावडीत सापडले. हे आउट तर झाले, खाली वर बघून हालत होते, हसत होते. मैडम आपका सिटी मतलब महाराष्ट्र में कहाँ से हो आप? सर तुम्हें नहीं, आप नहीं भी बोल रहे हो और पता भी नहीं हो, बोल सकते हो कहाँ से हो. एवढं हालून घेतलं. चला रिलीज, एव्हरीवन रिलीज. हालू शकता. रिलीज. हा होतं ना. चला पुढे या. 3 कपल्स बस. आता फक्त 2 मिनिटाचा इव्हेंट राहिला आपला. नंतर मला माहिती तुम्ही सगळेजण हसून खेळून बोलून थकले आहात, तेव्हा आपण केक कटिंग करणार आहोत. पण अजून सगळ्यात मोठा विषय या ठिकाणी बाकी आहे. 6 कपल. हा भाऊ आहे इकडे 2 मिनिटं आहे, थांबा. आपल्याकडे 6 जण आहे, म्हणजे 3 कपल्स आहेत. एक छोटासा टास्क आहे, तो जर त्यांनी कंप्लीट करून दाखवला, सर मी खरं सांगू बरं का, जर त्यांनी हा टास्क कंप्लीट करून दाखवला तर ते माझ्याकडे आत्ता जे मागतील ते मी त्यांना देऊन टाकेल. म्हणजे चेकबुक माझ्याकडे बॅगमध्ये साईन करून त्यांना देऊन टाकेल. सर काय मागाल माझ्याकडे? अंदाज. उजव्या हातातलं ब्रेसलेट. अरे बाप, ह्याला पाऊस लागेल वाटतं पुढच्या ह्याच्यापासून. मॅडम तुम्ही तेच? ओके, दिलं. तुमचा फोटो का बरं? आई ग, क्या बात आहे. सर तुम्ही? ए सर क्या बात आहे, थँक्यू सो मच. नक्की मिळणार तुम्हाला. सर तुम्ही सांगा. बोलू शकता आता, बोलू शकता, इथे काही प्रॉब्लेम नाही. मॅडम तुम्ही सांगा. सर तुम्ही सांगा. मम्मीची शपथ, तुम्ही आता बोलू शकता. खरंच आता बोला, प्लीज बोला. क्या बात आहे. मला माझ्या कामाची पावती मिळाली म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात मोठं सुख आहे. छोटासा टास्क असेल, एक छोटासा डायलॉग आहे आपल्याकडे, तो यांना स्टार्ट टू एंड म्हणून दाखवायचा आहे. जर यांनी म्हणून दाखवला, ते मागतील ते मी दिल. हातातलं ब्रेसलेट, अरे दिलं. नकली ब्रेसलेट वाटायला मला काय जातं, असली ओके. ते मला माझ्या पप्पांनी गिफ्ट केलं होतं, पण तरी मी त्यांच्या प्रेमा खातीर देऊन टाकेल. ओके. डायलॉग असा आहे, कह दीजिए अपने सुल्तान से कि उनके तलवार से ज्यादा लोहा हम सूर्यवंशी मेवाड़ियों के सीने में है. बस एवढाच डायलॉग आहे, तो तुम्हाला म्हणून दाखवायचा. परत एकदा म्हणून दाखवतो. ओके, तुमच्यासाठी. क्या बात आहे. झालं. कह दीजिए, हा एवढंच लिहिले तुम्ही. अपने द्या कोणत्या इकडं तेव्हा विचार. कह दीजिए टाईप केलं त्यांनी. चला परत एकदा सांगतोय. डायलॉग असा आहे, कह दीजिए अपने सुल्तान से कि उनके तलवार से ज्यादा लोहा हम सूर्यवंशी मेवाड़ियों के सीने में है. बस दॅट्स इट. चला सोन्याच्या ब्रेसलेट पासून सुरुवात करू. सांगा मॅडम. नाही तुमच्यापासूनच. हो सांगा बरं त्यांना.
डायलॉग नका सांगू, त्यांना बोलायला सांगा. आता सोन्याचं ब्रेसलेट जर तुम्ही मागताय त्या लेवलचं डायलॉग झालं ना. सर तुम्ही सांगा. माईक जवळ माईक सरांचे. परत बोला माईक जवळ घ्या परत एकदा दुसरा ऑप्शन तुम्हाला देतोय डायलॉग म्हणा नाही तर आपल्या बायकोसाठी उठा सांगा दाखवा इकडं. मी दुसरा ऑप्शन दिला त्यांना, म्हणजे इथं डायलॉग म्हणा नाही तर तुमच्या नवरदेवाला सांगा की तुमच्यासाठी एखादा उखाणा म्हणायला लावा. हे कपल म्हणता हा उखाणा म्हणा. चला सर सुरुवात. तुम्ही तोपर्यंत पाठ करून ठेवा एखादा उखाणा एकदम. भाजी भाजी मेथीची आवडती माझ्या प्रीतीची. चला इकडे तुम्ही त्या सत्कार मूर्तीकडे आपण शेवटी जाऊ. सर माईक जवळ पकडा चालू माईक जवळ. खोक्यात खोका टीव्हीचा खोका, खोक्यात खोका टीव्हीचा खोका, हर्षदा माझी मांजर मी तुझा बोका. झालं, सांभाळून राहा, घरी दूध चोरायला ना तुमचे. चला इकडे तुम्ही वाघ वगैरे काही या वाटतं यांना म्हणायला लावायचंय की नाही? अरे मग आवाज झाला पाहिजे. चला मेथीचा चहा की माझी खाली हे नका घेऊ नका घेऊ. आजच्या इव्हेंटला अभिषेकने केलंय अँकरिंग भारी. मेथीचा चहा ती माझी खाली. हे कॉपी माझ्याकडून घेतलंय. चला इकडे तुम्हाला चेंज करायचं झालं. बस झालं, बस झालं. काय करायचं सांगा वाटतं, तुम्ही सांगा. लेडीजने घ्यायला लावा. तिकडे काय आता. म्हणताय का नाही? या आवडतं चला अशा प्रकारे जोरदार टाळा झाला पाहिजे आपल्या सगळ्या कपलसाठी. टाळ्यांचा आवाज जोरदार आला पाहिजे. नाईस. आय होप तुम्हाला सर्वांना गेम्स वगैरे आवडले असतील. तर आता आपल्याकडे सांगतो ते तिघ. तर अशा प्रकारे आपण आता केक कटिंग साठी पुढे चाललोय आणि आपल्या जागेवर बसूनच सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे आणि जे म्युझिक या ठिकाणी प्ले होणार आहे त्याच्यावर सगळ्यांनी आस्वाद घ्यायचा. ओके, पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अँकर रवी तुमच्या सगळ्यांचं आजच्या इव्हेंटमध्ये मनापासून स्वागत करतो. थँक्यू सो मच. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you.
happy birthday to you. जिनको है बेटियां वो ये कहते हैं परियों के देश में वो तो रहते हैं घर को जन्नत का नाम देते हैं जिनको है बेटियां वो ये कहते हैं परियों के देश में वो तो रहते हैं घर को जन्नत का नाम देते हैं जिनको है बेटियां वो ये कहते हैं हंसती है जब बेटियां तो मोती झरते हैं चलती है लहरा के तो फूल खिलते हैं हो हंसती है जब बेटियां तो मोती झरते हैं चलती है लहरा के तो फूल खिलते हैं पलके उठाती तो उजाले होते हैं परियों के देश में वो तो रहते हैं घर को जन्नत का नाम देते हैं जिनको है बेटियां वो ये कहते हैं पायल की झंकार हो या चूड़ी की खनकार बेटी की आवाज मानो वीणा और सितार हो पायल की झनकार हो या चूड़ी की खनकार बेटी की आवाज मानो वीणा और सितार सारे गम भूल के सरगम में बहते हैं परियों के देश में वो तो रहते हैं घर को जन्नत का नाम देते हैं जिनको है बेटियां वो ये कहते हैं लाखों मन्नत से होती है एक बेटी कबूल बेटी तुलसी आंगन की ये नहीं बबूल लाखों मन्नत से होती है एक बेटी कबूल बेटी तुलसी आंगन की ये नहीं बबूल इनके कुमकुम कदम शुभ फल देते हैं परियों के देश में वो तो रहते हैं घर को जन्नत का नाम देते हैं जिनको है बेटियां वो ये कहते हैं परियों के देश में वो तो रहते हैं घर को जन्नत का नाम देते हैं जिनको है बेटियां वो ये कहते हैं इतनी
पे कुंडी चढ़ा के हम ताले लगा के चल गुमसुम तराने चुप के गाए आधी आधी बात ले आजा दिल की ये जमीन थोड़ा सा तेरा सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपना ये आशिया इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाबों के तिनकों से चल बनाए आशिया चार दीवारें फिर भी झरोखे खुले बादलों के हो पर्दे शाखें हरी पंखा झले ना हो कोई तकरारे हर मस्ती कहा के चले प्यार के से कौन से महीने का खर्चा चले दबे दबे पाँव से आए हौले हौले जिंदगी होठों पे कुंडी चढ़ा के हम ताले लगा के चल गुमसुम तराने चुप के गाए आधी आधी बात ले आजा दिल की ये जमीन थोड़ा सा तेरा सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपना ये आशिया इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाबों के तिनकों से चल बनाए आशिया इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाबों के तिनकों से चल बनाए आशिया जो गिरे तो रात सहारा माँ पल में समझे का इशारा हिदाई राय माई पा अगर मिल जाए तो ये संगम तो ये सरगम सुनाई दे सबको तारारम पम तारा